हाय हॅलो नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही खूप दिवसांनी असं चाललेलो आहोत गावाला। हा बघा आमच्या गावचा रस्ता। दिवस आता मावळायला गेलेला आहे, तो बघा तिकडं, हे बघा सूर्य। मी पायल आणि कल्पेश बघा किती जोरात चाललेले आहेत फास्टमध्ये। ए येऊ द्या, थांबा। हे बघा मला येऊ पण देत नाही। आणि इकडे बघा झाडाला बघा आंबे बघा किती लागलेले। मे महिना आता आंबे पिकायला सुरुवात झालेली आहे बघा, किती सगळे आंबे लागलेले पूर्ण खालपर्यंत। हाताने म्हणजे आत्ता चाललेला आहोत छानपैकी रस्त्याने। तर बघा ए येऊ द्या येऊ द्या, बघा गावाकडील निसर्ग। रस्त्याने चालू आहेत गाड्या आणि बघा किती सुंदर संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि खूप असं सुंदर वातावरण झालेलं आहे। शेतात मध्ये घरं पण बघा किती सुंदर आहेत। तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत रस्त्याने। तर हे बघा शेताच्या साईडनीच घरं वगैरे आहेत आणि हे 3 जण मला टाकून पळालेत पुढं। हे बघा भुईमुगाचं शेत आहे इथं खाली। ऊन झाल्यावर झाडाखाली बसायला बघा किती सुंदर असं कडुनिंबाचं झाड आहे, छानपैकी बसण्यासाठी। झाडाला बघा किती सुंदर अशी फुलं आहे आणि शेंगा पण आलेल्या आहेत। बांबूचं झाड, हे बघा या पण झाडाला बघा आंबे किती आहेत, छोटे छोटे असे आलेले आहेत रस्त्याने। तरी पण यावर्षी काही जास्त आंबे नाही लागले आणि बोरीची सगळं पानं पडून गेलेली आहेत उन्हाने। मस्तपैकी लोक चाललेत गाड्यांवरती फिरायला आणि आम्ही चाललो आहे पायी पायी। आता मी पायल त्यांच्या जवळ आलेली आहे मस्तपैकी। हे बघा कसं मस्तपैकी भिंत वगैरे बांधून त्याच्या आतमध्ये पण आंब्याची चिकूची वगैरे झाडं लावलेली आहेत। हे बघा ही आहे उपनेर, याच्यामध्ये गहू बाजरी सोयाबीन वगैरे काढतात ते यंत्र आहे। कडुनिंबाचं झाड बघा, हे झाड आमच्या गावाकडे भरपूर असतात। कडुनिंबाची झाडं खूप औषधी असतात ते। इथं बघा मक्का वगैरे लावलेली आहे। ही आहे उपनेर, मग अशी मी बोलत होती ते, ह्याच्यामध्ये गहू वगैरे काढतात ते, सोयाबीन बाजरी। गावाकडे किती सुंदर असं वाटतं संध्याकाळच्या वेळेला अंगणात बसण्यासाठी। हे बघा म्हातारी माणसं कशी रस्त्याने फिरत आहेत। जनावरं वगैरे पण बांधलेली आहेत बाहेर। पाणी तापवायचा बंब बघा, यात वरतून लाकडं काड्या पुढं टाकायच्या।